नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, देवरे अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, कंबाईनची पूर्व परीक्षेची ग्रुप बी ची ऍड पडलेली आहे. ऍड पडून जवळपास बरेच दिवस झालेले आहेत. युट्यूबला जो व्हिडिओ आपण टाकला होता आज ज्या एक्झाम बद्दल सविस्तर डिस्कस करायचं आपल्याला, की ऍड कुठली आलेली, किती पोस्ट आहेत, फॉर्म कसा भरायचा, फॉर्मचं शेड्यूल काय असणार, सगळ्या गोष्टी तुम्हाला ऍड मध्ये सांगणार आहे. तसं आपण बघूया, जी 2000 कंबाईनची ऍड पडलेली, कंबाईन 2026 साठी ऍड पडलेली, हे लक्षात घ्या. 2025 चा भाग हा वेगळा आहे. ही ऍड फक्त कोणासाठी? 2026. जे विद्यार्थी 2026 ची तयारी करत असतील त्यांच्यासाठी कंबाईनची ऍड पडलेली. कंबाईन मध्ये दोन गट तयार होतात. जसा पहिला गट तयार होतो हा ग्रुप बी आणि दुसरा गट तयार होतो ग्रुप सी. ग्रुप बी मध्ये तुमचं काय येतं? पहिलं PSI, STI, ASO आणि सब रजिस्टर, हे जे दोन पद येतात हे कशामध्ये येतात? हे ग्रुप बी मध्ये. ग्रुप सी मध्ये काय काय येतं तुमचं? याच्यामध्ये जसं टॅक्स असिस्टंट येतं, क्लर्क येतं, एक्साइज PSI येतं, इन्शुरन्स येतं किंवा इंडस्ट्रियल ऑफिसर येतं. हे जे पद येतात हे सगळे ग्रुप सी मध्ये येतात. बरोबर. मग सध्या ऍड कोणाची पडलेली? ही ग्रुप बी ची. टोटल जागा किती? त्याला 552 जागांची ऍड पडलेली. म्हणजे याच्यात PSI, STI, ASO, सब रजिस्टर या सगळ्या पोस्ट आहेत. काही जागा ह्यानंतर पण ऍड होऊ शकतात. बरेच लोक म्हणतात सर फक्त 552 जागा आल्या, पण एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ही पूर्व परीक्षेची ऍड आहे. जसे प्रत्येक डिपार्टमेंटच्या जागा ह्या MPSC ला थोड्या थोड्या जातात, नंतर काही दिवसांतर परत त्या डिपार्टमेंटच्या जागा, जसं विक्रीकर आहे, पोलीस आहे किंवा मंत्रालय सहाय्यक किंवा मुद्रांक निरीक्षक आहेत, या जागा परत काही दिवसांतर ग्रुप बी ला ऍड होऊ शकतात. ही 552 ची ऍड ही 1500 पण होऊ शकते, 2000 पण होऊ शकते. मुख्य परीक्षेला जागा ऑटोमॅटिक वाढतात, कारण मागणी पत्र हे जात राहतात. म्हणून मला एक सांगायचं की 552 जागा आल्या म्हणून निगेटिव्ह विचार करू नका. मुख्य परीक्षेला या जागा वाढू शकतात. ह्या जागा 1500 ते 2000 पर्यंत पण जाऊ शकतात. हा अंदाज आहे, हे परफेक्ट सांगू शकत नाही, पण सध्या फक्त 552 जागा, हे लक्षात घ्या. ठीक आहे. मग जसं हे PSI, STI, ASO, सब रजिस्टर याच्यासाठी ह्या ज्या पोस्ट आहेत ह्या ग्रुप बी मध्ये येतात. ग्रुप बी ची जी एक्झाम शेड्यूल असते याला प्री एक्झाम असते, पुढं मेन्स एक्झाम असते, PSI ला फिजिकल असते आणि नंतर इंटरव्ह्यू असतो. ही तुमची 100 मार्काची प्रिलिम्स असते, मेन्स 400 मार्काची असते, PSI चं फिजिकल 100 आणि इंटरव्ह्यू 40. तर मिनिमम इथं तुम्हाला 60+ मार्क आले तर तुम्ही 100% मुख्य परीक्षेला क्वालिफाय होतात. म्हणजे एक अंदाज आहे. तो कट ऑफ आजपर्यंत फक्त 62च्या वरती गेलेला नाहीये. तसं आत्ताचा कट ऑफ 51.25 लागलेला 2025 चा पूर्व परीक्षेचा. तसं 400 पैकी तुम्हाला इथं सेफ स्कोर हा तुमचा 290+ हा तुमचा सेफ स्कोर आहे. म्हणजे तुम्ही 100% पोस्ट घेऊ शकतात. आणि ग्राउंड PSI साठी तुम्हाला 60 मार्काचं क्वालिफाईंग आहे आणि इंटरव्ह्यूला तुम्हाला कमीत कमी 25+ स्कोर आला हा बेस्ट असतो, हे लक्षात घ्या. तसं याच्यामध्ये पूर्व परीक्षा ही क्वालिफाईंग आहे, मार्क्स पकडत नाही, ग्राउंडचे मार्क्स पकडत नाही. 440 अशी PSI ची फायनल एक्झाम किती झाली तुमची? 440 मार्काची फायनल एक्झाम. बाकी या ज्या एक्झाम आहेत STI, ASO याला डायरेक्ट 400 पैकी कट ऑफ लागतो, कारण याला ग्राउंड किंवा इंटरव्ह्यू वगैरे कुठला प्रकार नाहीये, हे लक्षात घ्या. म्हणजे जसं STI, ASO ला इंटरव्ह्यू किंवा ग्राउंडचा प्रकार नाहीये, फक्त तो PSI साठी, हे लक्षात घ्या. आपण फक्त डिस्कस करतो ग्रुप बी, कारण ग्रुप सी ची ऍड आलेली नाही आणखी 26 ची. म्हणून सध्या फक्त विचार करा ग्रुप बी ची ऍड आलेली, हे लक्षात घ्या. मग आपण डायरेक्टली जाऊया विद्यार्थी मित्रांनो ऍड वर जाऊया, की नक्की ऍड मध्ये किती जागा आहेत, काय आहेत एकदा बघूया. ही बघा ऍड आली तुमच्या समोर, बरोबर. तर या ठिकाणी बघा, जसं महाराष्ट्र गट ब अराजपत्रित, कारण गट ब राजपत्रित मध्ये राज्यसेवा जाते आणि कंबाईन मध्ये अराजपत्रित येते. म्हणजे राजपत्रितची तयारी, गॅझेटेड ऑफिसरची तयारी करायची असेल तर तुम्हाला राज्यसेवा द्यावी लागेल, आणि तुम्हाला नॉन गॅझेटची तयारी करायची असेल तर तुम्हाला कंबाईन द्यावी लागेल, हे लक्षात घ्या. म्हणून ऍड मध्ये ऑलरेडी लिहून आलेले बघा, तुम्ही बघू शकता या ठिकाणी. जसं अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026, इथं तसं तुम्ही बघू शकता या ठिकाणी. इथं अराजपत्रितचा ग्रुप आहे. जाहिरात क्रमांक बघा ही 2026 ची, बरोबर. तसं इथं बघा एकूण 552 पदांच्या भरती करता महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा रविवार दिनांक कधी होणार? ही 14 जूनला एक्झाम होणार आहे. महाराष्ट्राच्या 37 सेंटर्स म्हणजे 37 जिल्ह्यांच्या ठिकाणी होणार आहे. टोटल जागा किती आहेत? 552, बरोबर. या ठिकाणी तुम्ही बाकीची इन डिटेल ऍड बघा. तसं महाराष्ट्र लोकसेवा एकूण 6 पदे म्हणजे सहाय्यक कक्ष अधिकारी. जसं तुम्ही मंत्रालयामध्ये पण राहू शकतात किंवा MPSCच्या मेन ऑफिसमध्ये पण तुम्ही लोकसेवा आयोग मध्ये पण ASOचं काम करू शकतात. हे टोटल 6 जागा आहेत. 6 जागांमध्ये तुम्ही तुमच्या कॅटेगरी बघू, जाती म्हणजे ST, SC, अ ब क ड VJ NTB, इमा व इमा ह्या तुमच्या जागा बघून घ्या. एकूण पद 6 आहेत.
जसं इथं बघितलं, राज्य कर निरीक्षक म्हणजे याला आपण काय म्हणतो थोडक्यात, याला म्हणतो एसटीआय. याला काय म्हणतो आपण, एसटीआयचं पद आहे. कशाचं पद आहे, एसटीआय. टोटल जागा किती आहे, तर एकूण 236 जागा आहेत. एसटीआय साठी किती जागा आहेत टोटल, स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर साठी टोटल 236 जागा आहेत. इथं बघू शकता तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्ही बघा काही इथं समजा इथं जागा नाही, मग अशा वेळेस काय करायचं, तुम्ही फॉर्म हा कॅटेगरीमध्येच भरा. तुमच्या कॅटेगरीला जागा नसतील, सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी, तुमच्या कॅटेगरीला जागा नसतील तरी फॉर्म हा कॅटेगरीमध्ये भरा, कारण नंतर जागा ऍड होऊ शकतात. हे माझं लक्षात घ्या. म्हणून तुम्ही फॉर्म भरत असताना समजा इथं जागा नाही, तर तुम्ही फॉर्म भरत असताना हा तुम्ही एससी किंवा एसटी मध्ये भरू शकता. हे लक्षात घ्या. म्हणजे इथं जागा नाही तर तुम्ही त्या कॅटेगरीमध्ये फॉर्म भरा ऑटोमॅटिक, नाही तर काय होतं तुम्ही ओपन मध्ये राहणार. समजा इथं एकही जागा आली नंतर तरी तुम्ही तुमच्या कॅटेगरीमध्ये राहणार, हे लक्षात घ्या. नाही तर तुम्ही डायरेक्ट ओपन मध्ये जाणार, मग तुम्हाला सगळे प्रमोशन वगैरे या भविष्यातल्या गोष्टी ओपन मध्ये राहणार, तुम्हाला कॅटेगरीचा फायदा घेता येणार नाही. राहील लक्षात, हे लक्षात घ्या. इथं बाकीचे तुम्ही बघू शकता रिक्त जागा कशा कशा असणार. पुढे गेलो, पोलीस उपनिरीक्षक म्हणजे जसं सगळ्यांची ड्रीम पोस्ट असते 2 स्टार वाली, सगळ्यांना वाटतं 2 स्टार म्हणजे आपण याला काय म्हणतो, PSI, पोलीस सब इन्स्पेक्टर. एकूण किती जागा आहे टोटल, 310 पोस्ट. टोटल 310 जागांची आडे या प्लस होऊ शकतात. 300 जागा जवळजवळ म्हणजे जवळपास 600 प्लसची पण ऍड होऊ शकते. हा एक अंदाज आहे, पण एक आपण बघूया की सध्या तरी 300 जागांचा विचार करा तुम्ही. बरोबर. मग इथं टोटल कॅटेगरी वाईज जागा आहे, सगळ्या कॅटेगरी इथं जागा दिसत आहेत. सगळ्यात जास्त जागा तुम्ही बघितल्या ते आरक्षित पद 252, अशा टोटल 310 जागा याच्यामध्ये दिलेल्या आहेत. बरोबर. बाकी पुढे बघा, पुढच्या याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात की अर्ज सादर. आता बरेच जण वाटतं सर आम्हाला फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरणं म्हणजे काय, जसं बघा आता अर्ज सादर करण्याचा कालावधी 10 एप्रिल पासून तर लास्ट कधी आहे, म्हणजे 10 एप्रिल पासून तर 30 एप्रिल ही लास्ट डेट आहे. म्हणजे 30 तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात. पण फॉर्म भरण्यासाठी थोडंसं लवकर भरा, नंतर शेवटी वेबसाईट काय होते, स्लो होते, फॉर्म भरणं इम्पॉसिबल होतं. म्हणून तुम्ही 27-28 एप्रिल पर्यंत फॉर्म भरून टाका. बरोबर. तुम्ही चलन वगैरे आता जास्त लोक करत नाही, म्हणून त्याच्यामध्ये तुमची लास्ट डेट 30 तारीख धरा. ठीक आहे. म्हणजे 10 याच्यात तुम्ही बघू शकतात. बाकी ह्या नियमामध्ये तुम्हाला सगळे दिलेले, जागा वाढू शकतात, कमी होऊ शकतात. तुमच्याकडे स्पोर्ट्स असेल तर बघा, फॉर्म भरत असताना सगळ्या गोष्टी तुम्हाला टाकाव्या लागतील. जसं तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी समजा ज्या लोकांचं अकाउंट तयार नाही त्यांचं काय काय लागेल तेही मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार. बरोबर. तुम्ही इथं बघू शकतात या ठिकाणी, जसं बघा एज, सहाय्यक कक्ष अधिकारीसाठी तुम्हाला 18, म्हणजे बघा जसं 43, पोलीस राज्य कर साठी पण 43, पण पोलीस उपनिरीक्षक साठी 19 आणि 34 आणि बाकी 36. बरोबर. हे लक्षात घ्या. म्हणजे 31, 34 आणि बाकीच्यासाठी 36 दिलेले. फक्त PSI ला एजची थोडीशी अट आहे. बाकी STI ASO साठी तुम्ही वयाच्या ओपन असणार तर 38 आणि कॅटेगरीमध्ये असणार तर 43 वर्षापर्यंत भरू शकतात. जसं इथं तुम्ही ओपन असणार 31 आणि कॅटेगरीमध्ये असणार 36 आणि बाकी खेळाडू वगैरे असणार तर तुम्हाला 34-36 पर्यंत भरता येणार. हे लक्षात घ्या. हाईट, PSI साठी तुम्हाला जवळपास 157 सेंटीमीटरची हाईट लागते. 165 पुरुषांना आहे आणि महिलांसाठी 157. हे लक्षात घ्या. डॉक्युमेंट काय काय लागणार बघा, हे डॉक्युमेंटची लिस्ट आहे, ही तुम्हाला माहिती आहे. एक KB मध्ये तुम्हाला भरायचं. जसं इथं तुम्ही बघू शकता वैध नॉन क्रिमिलियर, जसं बघा इथं प्रमाणपत्र 2025, 26, 26, 27 पाहिजे. म्हणजे तुमच्याकडे जे तुम्ही 2024 NCL काढला असेल, 24, 25, 26, 27 असेल तर तुम्हाला नवीन काढण्याची गरज नाही. पण तुमच्याकडे NCL नसेल तर 30 एप्रिलच्या आतलं NCL तुम्हाला फॉर्म भरताना भरावं लागेल. 1 मेचं NCL चालणार नाही. राहील लक्षात. नाही तर तुम्ही ऑटोमॅटिक तो फॉर्म ओपन मध्ये भरा. बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल आले, सर आता NCL नाही, नसेल तर 30 तारीख लास्ट डेट काढून घे. बरोबर. तुम्हाला 30 तारखेपर्यंत तुम्हाला NCL असेल, येत असेल तर काढा, नाही तर ओपन मध्ये फॉर्म भरून टाका. राहील लक्षात. कारण तुम्हाला तिथे नंबर टाकावा लागतो. MPC त्या सगळ्या गोष्टी पारदर्शक केलेल्या आहेत, तुम्हाला तिथे नंबर टाकावा लागतो. ठीक आहे. हे तुम्ही बघू शकतात. याच्यासाठी तुम्हाला पेमेंट, जसं तुम्ही ओपन असणार मागास 394, म्हणजे 394, 294 फीज लक्षात ठेवा. बाकी पेमेंट कसं करा याच्यामध्ये सांगितलेले. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा, तुम्हाला मी काय सांगितलं, ज्या विद्यार्थ्यांचा अकाउंट तयार नाही, ज्यांचं अकाउंटच तयार नाही, तर त्यांनी काय करा, आधी MPSC government.in ही वेबसाईट आहे, ही पण एक वेबसाईट आहे. महा ऑनलाईन government.in ही पण एक वेबसाईट. ह्या वेबसाईटला जा, तिथं तुम्ही युजर ID आणि पासवर्ड, जसं आपण फेसबुक तयार करतो तसं तुम्हाला तयार करावं लागेल. याच्यामध्ये तुम्हाला तुमचं 10वी 12वी, तुमची डिग्री, तुमचं मास्टर,
तुमचं कास्ट व्हॅलिडिटी असेल तर ठीक आहे, नाही तर तुम्ही कास्टचा पण नंबर टाकू शकतात किंवा ते समजा तुमच्याकडे व्हॅलिडिटी नसेल तर तुम्ही कास्टचा नंबर ऍड करू शकतात. बऱ्याच लोकांकडे व्हॅलिडिटी नसते, परत फोन येतो. बरोबर. त्याच्यानंतर तुमच्याकडे असणार आहे एनसीएल. एनसीएल म्हणजे काय, नॉन क्रिमिलेअर. बरोबर. याच्यामध्ये जे एससी आणि एसटी जे लोक आहेत, एससी एसटी एनसीएल ची गरज नसणारे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, एससी एसटी जे आहेत त्यांना एनसीएल काढण्याची गरज नाही, हे लक्षात घ्या, गोष्ट समजून घ्या. बाकीच्या कॅटेगरी जसं ओबीसी, एनटीबीसी किंवा एनटीबीसी जे येणार आहेत, जेवढ्या कॅटेगरीज येतील त्यांना एनसीएल काढावं लागेल. फक्त एससी एसटी सोडून बाकीच्या सगळ्या कॅटेगरींना नॉन क्रिमिनल काढावं लागणार, ते पण 30 एप्रिलच्या आतलं. बरोबर. हे बघा, 10वी 12वी डिग्री, तुमचं मास्टर असेल तर मास्टर टाका, तुमचं कास्ट व्हॅलिडिटी एनसीएल. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमचं डोमेसाईल, म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात हे तुम्हाला दाखवावं लागेल. तुमचं आधार कार्ड, तुमचा फोटो, तुमची साईन, या सगळ्या गोष्टी तुम्हाला लागतील. आणि तुमच्याकडे समजा तुमचं हॉबी, तुम्हाला प्रोफाईल तयार करत असताना या सगळ्या गोष्टी टाकाव्या लागतील. प्रोफाईल कुठल्या तरी सायबर कॅफे किंवा जो एक्सपर्ट आहे त्याच्याकडून तयार करा, किंवा तुम्हाला जास्त नॉलेज असेल किंवा तुम्हाला सगळ्या गोष्टी जमत असतील तर तुम्ही या विचारून घ्या कोणाला तरी, कारण या प्रॉपर तुम्हाला साईज मध्ये या सगळ्या गोष्टी केबी मध्ये अपलोड करायच्या आहेत. बरोबर. फोटो हा अपडेट टाका, जुना फोटो टाकू नका. साईन पण व्यवस्थित टाका. मोबाईल नंबर, कॉन्टॅक्ट नंबर तुमचा टाका, घरच्यांचा टाकू नका. बरोबर. सगळ्या गोष्टी तुम्हाला मेसेज, एमपीसी, मेल, सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आणि मेल हे चालू टाका, कारण सगळ्या गोष्टी तुम्हाला एमपीसी तुम्हाला याच्यावर पाठवत राहील. ज्या ठिकाणी रेड असेल तिथं तुमचा फॉर्म भरला जाणार नाही. सगळ्या गोष्टी तुम्हाला सेव्ह कराव्या लागतील. एकदा ही प्रोफाईल तयार झाली नंतर फक्त तुम्हाला युजर आयडी पासवर्ड टाकून तुमचं अकाउंट ओपन होतं. अकाउंट ओपन झालं की डायरेक्ट ऍड वर जायचं आणि फक्त ऑनलाईन वर जाऊन तुम्ही फॉर्म, पेमेंट, म्हणजे तुम्हाला फक्त काय करावं लागणार आहे, फक्त पेमेंट आणि फक्त सेंटर चॉईस करावं लागणार. विदिन तुमचा अकाउंट तयार झालं तर तुमचा फॉर्म भरण्यासाठी फक्त विदिन 5 मिनिटं लागतात. म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांनी अकाउंट तयार करायचंय. ज्यांचा अकाउंट नसेल, परत एकदा सांगतोय, अकाउंट तयार करण्यासाठी तुम्हाला जी प्रोसेस आहे यामध्ये बघा, जसं मी तुम्हाला इथं सांगितलं, ज्यांना अकाउंट तयार करायचंय त्यांनी, जे आपले देवरी अकॅडमीचे विद्यार्थी असतील किंवा बाहेरचे विद्यार्थी असतील, त्यांच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगितलेली की अकाउंट तयार करण्यासाठी तुम्हाला वेबसाईट पण सांगितल्या मी, त्या वेबसाईटला तुम्हाला जायचंय. बरोबर. परत एकदा सांगतो, तुम्हाला काय काय लागणार आहे, 10वी 12वी, तुमची डिग्री, तुमचं मास्टर असेल तर ठीक आहे, एमपीसी ला फक्त डिग्री लागते. त्याच्यानंतर तुमचं कास्ट, त्याच्यानंतर तुमचं असणार आहे व्हॅलिडिटी. सगळ्यांकडे व्हॅलिडिटी नसते पण तुम्ही हा नंबर इथे ऍड करू शकता. बरोबर. त्याच्यानंतर असणार आहे डोमेसाईल, हे तुम्हाला लागणार आहे. त्याच्यानंतर असणार आहे तुमचं आधार कार्ड, तुम्हाला अपडेट पाहिजे. त्याच्यानंतर तुमचा फोटो तुम्हाला अपडेट मध्ये पाहिजे. त्याच्यानंतर तुमचा असणार आहे साईन, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर, तुमचं मेल चालू. या सगळ्या गोष्टी मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. बऱ्याच गोष्टी येतील, 10वी 12वी डिग्री, मास्टर, कास्ट, व्हॅलिडिटी, डोमेसाईल, तुमचा ऍड्रेस प्रूफ, तुम्हाला ऍड्रेस प्रूफ पण विचारला जाईल. एक करस्पॉन्डर ऍड्रेस किंवा चालू ऍड्रेस, हे 2 ऍड्रेस टाका. एक गावाकडचा टाका, एक नाशिक मधला टाका, किंवा तुम्ही कुठल्या सिटीत राहता तो टाकला तरी चालेल. पुण्याचा टाकला, पुण्यात राहा, कुठं तुम्ही अभ्यास करता एक तो टाका आणि गावाकडचा टाका. ठीक आहे. फक्त कॉन्टॅक्ट नंबर आणि मेल हे परफेक्शन टाका, हे चुकीचं तुमचं स्वतःच द्या. एवढ्या गोष्टी तुम्हाला प्रोफाईल तयार करण्यासाठी टाकाव्या लागतील. प्रोफाईल तयार करण्यासाठी एक्सपर्ट कडून प्रोफाईल तयार करा. एक युजर आयडी पासवर्ड तुमच्या मोबाईलमध्ये लॉग इन करा, सेव्ह करा, म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये लगेच अकाउंट ओपन होईल. आणि फक्त ऑनलाईनवर जाऊन तुम्हाला फॉर्मचं पेमेंट आणि सेंटर चॉईस करायचंय, लगेच तुमचा फॉर्म भरला जातो. फक्त तुम्हाला फॉर्म भरत असताना ह्या ज्या गोष्टी आहेत बघा, इथं ज्या गोष्टी तुम्हाला डाऊटफुल येऊ शकतात ते पण मी तुम्हाला सांगतोय. इथं बघा, जसं बघू शकतात, महाराष्ट्र गड ब अराजपत्रित. बघा इथं बघा, महाराष्ट्र गड अराष्ट्रपती संयुक्त पूर्व परीक्षा अपलोड सिलेक्ट अपलोडेड डॉक्युमेंट्स, म्हणजे बघा तुम्हाला इथं डॉक्युमेंट प्रूफ ऑफ कॅटेगरी मध्ये तुम्हाला री अपलोड करायचं, व्ह्यू अपलोड म्हणजे प्रूफ ऑफ कॅटेगरी. बरोबर. प्रूफ ऑफ डोमेसाईल परत टाकायचंय. आणि वैध नॉन क्रिमिलियर बघा 2025 पासून तर 27 पर्यंत करायचं, म्हणजे इथं कॅटेगरीचं तुमचं येणार, इथं डोमेसाईल येणार आणि इथं या गोष्टी तुम्हाला अपलोड कराव्या लागतात. बरोबर. हे तुम्हाला अपडेट मध्ये नसेल तर हे तुम्हाला अपलोड करावं लागेल. आणि फक्त व्ह्यू अपलोडेड डॉक्युमेंट तुमचं झाल्यानंतर तुमची प्रोफाईल तयार होते. या पण गोष्टी तुम्ही एकदा बघून घ्या. राहील लक्षात. बाकी फार मोठी गोष्ट नाही की सर मग आता माझं काहीच नाही, प्रोफाईल तयार करायची, मी काय करू. बघा फार मोठी गोष्ट नाही, फक्त तुमचं एकदा प्रोफाईल तयार झाली, एमपीसी फॉर्म तुम्हाला लगेच फास्ट भरता येतो, विचार करू नका. बाकी काही डाऊट्स आला तर हा माझा नंबर आहे,
9423383069 या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. देवरे सर किंवा देवरे अकॅडमीचा हा नंबर आहे. या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. एमपीएससी बद्दल फॉर्म भरताना बघा वेगवेगळे फॉर्म तुम्हाला कोणी काही घाबरू शकतं. काही डाऊट आला तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. इथं लक्षात फॉर्म भरत असताना तुम्हाला समजा काही गोष्टी सुचत नसेल, बरं हँडिकॅपचे फॉर्म कसे भरायचे किंवा स्पोर्ट्सचे कसे भरायचे किंवा वेगवेगळ्या ज्या गोष्टी येतात जसं प्रकल्पग्रस्त हे जे आहेत बरोबर, तुम्हाला PSI साठी नॅशनल लेवल लागते स्पोर्ट्सवाल्यांसाठी, स्टेट लेवल चालत नाही. या बारीक बारीक गोष्टी असतात. ह्या पण तुम्हाला काही डाऊट आला तर तुम्ही मला विचारू शकता. पण नवीन ऍड आलेली आहे कंबाईनची, तर तुम्हाला सांगितलं टोटल 552 जागा आहेत. या जागा नंतर प्लस होऊ शकतात. हे पॉझिटिव्हली तुम्ही अभ्यासाला चालू करा. आणि काही डाऊट आला तुम्ही या कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करा, ह्या फोन नंबरला कॉन्टॅक्ट करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपली देवरे अकॅडमीची नवीन बॅच ही जी आहे, जे नवीन विद्यार्थी असतील 20 एप्रिल पासून आपण नवीन बॅच चालू करतोय. 20 एप्रिल पासून हे लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचं. आणि 20 एप्रिल पासून सगळ्या नवीन विद्यार्थ्यांनी, जे नवीन विद्यार्थी एमपीएससी सुरुवात करतायत की नक्की अभ्यास कसा करावा, काय करावं, अशा नवीन विद्यार्थ्यांना स्वतः मी लेक्चर घेणार आहे. त्यांचे सगळे डाऊट्स मी कंप्लीट करणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना वाटत असेल त्यांनी आपलं एमजी रोडला मेन ऑफिस आहे, एमजी रोडला डेरिडॉन आईस्क्रीमच्या मागे तुम्ही कॉन्टॅक्ट करा. किंवा तुम्हाला काही ऍड्रेस सापडत नसेल तुम्ही या नंबरला डायरेक्ट कॉल करा किंवा व्हॉट्सअप मेसेज केला तरी चालेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला देवरे अकॅडमीचे सगळे रिझल्ट माहिती आहे, तुम्ही बघू शकता. इंस्टाग्रामवर बघा किंवा गुगलला सर्च केलं किंवा तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जे आमचे स्टुडंट्स आहेत त्यांना विचारा रिझल्ट बद्दल, किंवा फॅकल्टी कशा कशा शिकवतात, किंवा तुम्ही स्वतः 1-2 दिवस येऊन डेमो लेक्चर अटेंड करू शकतात. त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं तर तुम्ही ऍडमिशन घ्या. बरोबर. आपल्याकडे ज्या फॅसिलिटीज आहे, आपल्याकडे बुक स्टॉल आहे, अभ्यासिका आहे, हॉस्टेल्स आहेत, एक्सपर्ट फॅकल्टी आहेत, तुमचे डाऊट सेशन आहेत, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला देवरे अकॅडमीमध्ये ऑल इन मध्ये भेटतील. म्हणजे तुम्हाला बुक स्टॉल पासून, फॉर्म भरण्यापासून, अभ्यासिकेपासून, हॉस्टेल पासून, मेस पासून सगळ्या गोष्टी एका याच्यामध्ये भेटणार आहेत. इथं लक्षात, तुमचे डाऊट सेशन शनिवारी घेतले जातील. तुम्हाला काही डाऊट आला तर तुम्हाला ते विचारू शकतात. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, काही डाऊट तुम्ही नक्की या नंबरला कॉन्टॅक्ट करा. थँक्यू व्हेरी मच.